बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। पोलिसांचं पथक मागावर आहे, पण आंधळेचा काही शोध लागत नाहीये आणि यावरून देशमुख कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे। जर आरोपीचं जेलबंद नसतील तर म्हणजे त्यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार, म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्या। एसआयटीकडे तपास आहे, सीआयडीकडे तपास आहे, परंतु आणखीन आरोपी मिळत नाही। त्याचीच आज कुठेतरी खंत वाटते। त्यांनी माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी किंवा आरोपींना अटक करण्यासाठी आज इतका वेळ का लागतोय? आज 2 महिने झाले, म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या। तपास यंत्रणेवर राजकीय दबाव सुरुवातीच्या काळामध्ये होता, हे तर सिद्ध झालेलं आहे आणि घटना घडलेल्या दिवशी 10:30 पर्यंत ह्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू होते। काही आरोपींचे मोबाईल हे 13-14 तारखेपर्यंत चालू होते, तरी देखील यांना ट्रेस केलं नाही, यांना पकडलं नाही। इथंच सगळं पाणी मुरलेलं आहे। इथंच सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे की ह्या राजकीय दबावपोटीच झालेल्या आहेत। मी थोडीशी माहिती घेतली, त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली, पोलीसकडनं माहिती घेतली। मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा, बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे, आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेले, पण बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असा प्रकार आहे। ते कित्येक दिवस कोकरू बाळ येते, पकडलं जाईल।